नमस्कार नांदेडकर, आज व्यंकटरावजी मुदिराज यांच्याकडे आलेले आहोत. अनुसूचित जमातीचे शिंदे गटाचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. पुढची रूपरेषा कशी असणार आहे? जागतिक आदिवासी दिन येत आहे, काय म्हणशील दादा? आपण रविवारी 9 ऑगस्ट रोजी जे जागतिक आदिवासी दिन आहे त्याच्या संदर्भात आम्हाला वरून शिंदे साहेबांकडून क्लिअर कट एक निर्देश आहेत की जागतिक आदिवासी दिन चांगल्या प्रमाणे साजरा करा आणि जे अनुसूचित जमातीपैकी जे कार्यकर्ते आहेत, जे त्या भागामध्ये काम केलेले लोक आहेत, त्यांचाही तुम्ही सत्कार वगैरे, त्याच्यामुळे आम्ही ते त्या ठिकाणी सत्कारचा कार्यक्रम वगैरे ठेवले ज्येष्ठ नागरिकांचा. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी माहिती देणार आहोत की महाराष्ट्र शासनाचे जेवढे अनुसूचित जमातीसाठी जे हे आहेत आपले योजना आहेत, त्या योजनांची त्या ठिकाणी माहिती भेटणार आहेत. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये जसं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने विशेष करून शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना घेतलेले जे निर्णय आहेत आणि आता सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत जे आदिवासींसाठी आहेत, तर त्या आदिवासींसाठी घेतलेले सर्व निर्णय ची अंमलबजावणी होते की नाही हे आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प अधिकारी आहेत आणि जे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी जे शासनाकडून हजारो कोटी रुपये त्यांना भेटते की वही की तुम्ही जे गोरगरीब आहेत, आदिवासी आहेत, त्यांच्यासाठी हे योजना जे चालवलेले आहेत त्या योजना प्रॉपरली चालतात की नाही ह्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वतः वैयक्तिक भेट देऊन लोकांना आव्हान करणार आहे. तर माझी एक सर्व आदिवासींना एक आव्हान करायचं आहे मला की जागतिक आदिवासी दिन म्हणजे हे आपल्यासाठी आदिवासींसाठी 9 तारीख हे आपल्याला एक सण आहे. तर आपण सर्व आदिवासींनी हे सण साजरा केले पाहिजे. तर शिवसेना मराठवाडा अनुसूचित जमातीतर्फे आपलं गोरक्षण हनुमान मंदिर येथे 11:30 वाजता हा कार्यक्रम जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी आपण हे कार्यक्रम आमच्याकडून ठेवण्यात आलेले आहे. तरी नांदेड जिल्ह्याचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर, त्याच्यानंतर हेमंतजी पाटील, त्याच्यानंतर श्री बडुरे आपलं बोंडारकर साहेब, त्याच्यानंतर कोळीकर साहेब, हे सर्व आमदार आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी राहणार आहेत. आणि नांदेड जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत विनयजी पाटील गिरडे, त्याच्यानंतर गंगाधररावजी बडुरे, उमेश मुंडे, देशमुख, हे सगळे म्हणजे सर्व टीम, सर्व शिवसेना, शिंदे गटाची सर्व शिवसेना हे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व आदिवासींच्या आपल्या सणामध्ये सामील होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी माझी सर्व लोकांना, आदिवासींना एक आव्हान आहे की येणाऱ्या 9 तारखेला गोरक्षण हनुमान मंदिर 11:30 वाजता नांदेड येथे जे कार्यक्रम होणार आहेत जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढं बोलतो. जय महाराष्ट्र, जय. आदिवासी जे योजना आहेत, ठक्कर बाप्पा योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, गॅस पंप योजना असेल, विविध योजना आहेत. आजपर्यंत काही लोकांना भेटली नाही ती योजना, तर त्याच्या संदर्भात त्या योजनेची का जनजागृती होणार आहे का? नाही, कसं आहे की महाराष्ट्र शासन जेव्हा आपला पैसा देते कोणत्याही योजनेसाठी तर ती योजना सर्व जमातीसाठी आहे, विशिष्ट लोकांसाठी नाही किंवा विशिष्ट लोकांना डावल्यात येऊ शकत नाही. तर ते सर्व योजना त्या ठिकाणी, मग ठक्कर बाप्पा असू द्या, घरकुल योजना असू द्या किंवा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायत तुम्हाला सांगा जिथं संख्या आहे आदिवासींची त्या ठिकाणीही त्यांना 20 लाख, 25 लाख, 50 लाख पर्यंत संख्येनुसार त्या ठिकाणी फंड आहेत त्याचे सामाजिक हे बांधण्यासाठी. तर आम्ही एक लक्षात घ्या की जेवढ्या योजना महाराष्ट्र शासनाकडून आदिवासींसाठी राबवल्या जाणार आहेत, सर्व आदिवासीसाठी, ते सर्वांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरणार आणि त्यांना भाग पाडणार
की सर्व आदिवासींना ते योजनेचा लाभ भेटला पाहिजे. व्यंकटदादा मुदिराज यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत, बोला आपलं नाव काय. या ठिकाणी मी मारुती विचेवाड आदिवासी जागतिक दिनानिमित्त आमच्या समाजाचे आदिवासीचे लोकप्रिय व्यंकटदादा मुदिराज यांची एकनाथभाई शिंदे गटाकडून मराठवाडा मोर्चा उपाध्यक्षपदी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व नांदेड जिल्ह्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने या 9 तारखेच्या जागतिक दिनानिमित्त आदिवासी जागतिक दिनानिमित्त भव्य असा सत्कार याच कार्यक्रमामध्ये आम्ही ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी व्यंकटदादा मुदिराज यांचे मित्रमंडळ आणि जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज या ठिकाणी येऊन भव्य असा यांचा या ठिकाणी सत्कार करून आम्ही शिंदेभाईंचे आभार सुद्धा या ठिकाणी मानणार आहोत. एवढंच या प्रसंगी आम्ही या कार्यक्रमामध्ये जागतिक दिनानिमित्त ठेवलेलं आहे. नांदेड न्यूज नांदेड.